आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बदलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत उर्दू शाळा क्रमांक 2 आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद इमारतीचे लोकार्पण झाले। यावेळी त्यांनी बदलापूरला महानगरपालिका देण्याचे आश्वासनही दिले। तसेच शिंदे यांनी महिलांसाठी मोफत शिक्षण, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना आणि युवा प्रशिक्षण योजनांबद्दल देखील माहिती दिली आहे। बदलापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत उर्दू शाळा क्रमांक 2 आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद इमारतीचे लोकार्पण करण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी यावेळी बदलापूर वासियांना महानगरपालिका देण्याचे आश्वासन दिले। बदलापूरला महानगरपालिका करण्याची मागणी आल्यास सरकार ते पूर्ण करण्यास तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले, राज्यात पायाभूत सुविधांचा विकास होत असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत। तसेच युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत 547 तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या गेल्या आहेत। शिंदे यांनी महिलांसाठी मोफत शिक्षण, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू केल्याचेही नमूद केले। सरकारला आवश्यक असलेल्या सर्व निर्णय घेतले जातील, असंही आश्वासन त्यांनी दिलं आहे। आपण